जय येडामाय. नमस्कार मित्रांनो, मी येडेश्वरी देवस्थान मोहोळ पुजारी अमोल राजगुरू मोहोळकर तुम्हा सर्वांचे आपल्या हक्काच्या म्हणजेच येडेश्वरी आई साहेबांच्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि व्हिडिओला वेळ जरा देखील न वाया घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या व मुद्द्याच्या विषयाला बोलण्यासाठी सुरुवात करूया. तर तुम्ही सर्वांनी बघितलंच असेल थंबनेलमध्ये, यंदा महाशिवरात्री आहे शुक्रवारी. मग 17 शुक्रवार व्रताचं कसं? श्री येडेश्वरी देवीच्या 17 शुक्रवार व्रताची पूजा करावी का नाही? चला तर मग लगेच जाणून घेऊया. तर बऱ्याचशा महाराष्ट्रातील भाविक भक्तांचे जे काय आहे किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील कित्येक भाविक भक्तांनी जे काय आहे ते मला फोन करून असेल, मेसेजवर असेल, त्यांच्या मनातील शंका व्यक्त केली की यावर्षी शुक्रवारच्या दिवशी महाशिवरात्री जी काय आहे ती आलेली आहे. महादेवांची अतिशय प्रिय अशी जी काय आहे ती महाशिवरात्र. तर या दिवशी सर्वजण उपास धरतात. मग आई येडामाईला काय नैवेद्य दाखवायचा, मिठाया काय ठेवायच्या का नाही ठेवायच्या, का या दिवशी पूजाच नाही मांडायची, किंवा जर आपण उपवास धरला येडामाईच्या 17 शुक्रवार व्रताचा तर तो सोडायचा कसा, जेवण करून सोडायचा का फराळीवर सोडायचा, असे बरेचसे जे काही प्रश्न आहेत ते भाविक भक्तांच्या मनामध्ये येत आहेत. आणि त्यांचे मला पर्सनल मेसेज आले, फोन आले. त्यामुळं काही जणांना फोन करणं शक्य होत नाही, काही जणांपर्यंत माझा नंबर जात नाही, किंवा काही जण मला संपर्क साधू शकत नाहीत, किंवा काही जण मला संपर्क साधतात पण मला कार्यक्रमामुळं किंवा जॉबमुळं टाईम भेटत नाही प्रत्येकाचा फोन उचलायला किंवा प्रत्येकाला वैयक्तिक रिप्लाय द्यायला. त्यामुळं मी इथं व्हिडिओ बनवून जे काय आहे ते सविस्तर माहिती देतोय. तर चला आपण सविस्तरपणे माहिती घेऊ. पण त्यापूर्वी तुम्हा सर्वांना अगदी माझी कळकळीची मनापासून एक छोटीशी विनंती आहे की ज्या कोणी दैवी भक्तांनी अजून आपल्या हक्काच्या म्हणजेच येडेश्वरी आई साहेबांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी अगदी मोठ्या मनानं सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. शेजारील बेल आयकॉनची घंटी आहे त्याला देखील प्रेस करून घ्यायचं आहे. म्हणजे इथून पुढं जे पण काही दैवी भक्तीचे व्हिडिओ असतील, देवांच्या माहितीचे व्हिडिओ असतील, विशेषतः येडेश्वरी आई साहेबांच्या माहितीचे व्हिडिओ असतील, आपण ज्या पण वेळेस आपल्या यूट्यूब चॅनलवर सोडत असतो ते सगळ्यात पहिला तुमच्या मोबाईलला येतील. त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिला तुमच्या मोबाईलला येईल व त्या व्हिडिओचा सगळ्यात पहिला मोफत लाभ तुम्हाला घेता येईल व त्या माहितीचा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायदा होईल. हाच आपला नितळ आणि शुद्ध उद्देश असतो. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. चला तर मग अजिबात वेळ न वाया घालवता सगळ्यात पहिल्यांदा जे काय आहे ती महाशिवरात्र शुक्रवारी आलेली आहे. तर सगळ्यात मोठा प्रश्न भाविकांना पडलेला आहे तो म्हणजे या दिवशी आपण उपवास करायचा का सोडून द्यायचा. तर याचं उत्तर मी तुम्हाला देतो. तर या दिवशी उपवास करायचा आहे आणि या दिवशीचा जे काही मुहूर्त आहे तो अत्यंत शुभ आहे. त्यामुळं आजचा दिवस कुणीही वाया घालवायचा नाही. महाशिवरात्र शुक्रवारी आलेली आहे. तर त्या दिवशी जे काय आहे ती प्रत्येकाने जे काय आहे ज्यांनी ज्यांनी 17 शुक्रवारचं व्रत केलेलं आहे प्रत्येकाने त्या दिवशी उपवास धरायचा आहे आणि आई येडामाईची विधिवत जे काय आहे ती पूजा अर्चा करायची आहे. आणि अजून एक सजेशन तुम्हाला मी देऊ इच्छितो की जे कोण भाविक भक्त येडेश्वरी आई साहेबांना मानणारे असतील किंवा येडामाईचे जे काही श्रद्धाळू भाविक भक्त आहेत आणि त्यांनी अजून 17 शुक्रवारचं व्रत सुरू केलेलं नाही पण करण्याची इच्छा आहे मनामध्ये, तर अशा भाविक भक्तांनी जर या महाशिवरात्रीच्या शुक्रवारपासून जर ते व्रत चालू केलं तर तो अतिशय पावन मुहूर्त ठरेल. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. अतिशय शुभ ठरेल. तर ज्यांना कुणाला 17 शुक्रवारचं व्रत परत एकदा चालू करायचं असेल किंवा ज्या भाविक भक्तांनी फक्त घोकलेलं आहे करीन म्हणून किंवा मनामध्ये आलेलं आहे करीन म्हणून पण अजून करण्यासाठी सुरुवात केलेली नाही, तर त्यांनी या महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तापासून जर तुम्ही आई येडामाईचं जे काय आहे ते अतिशय पावन व जागृत 17 शुक्रवार व्रताचं जे काय आहे ते संकल्प घेऊन जर तुम्ही विधिवत त्याची पूजा अर्चा केली तर आई येडामाई व विशेष महादेवांचा देखील कृपा आशीर्वाद तुमच्यावर नक्कीच होईल. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे की 17 शुक्रवारच्या व्रतामध्ये आपण सांगितलेलं आहे रुद्राक्षाच्या माळेवर पहिल्यांदा ओम नमः शिवाय म्हणजेच महादेवांचा अतिशय जागृत जे काय आहे तो मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर आई येडेश्वरीचा जे काही ओम श्री येडेश्वरी देवे नमः हा जो काय अतिशय जागृत जे काही सिद्ध मंत्र आहे तो जे काय आहे ते एक माळ म्हणायची आहे. तर याच्यावरून तुम्ही समजू शकता की महादेवाचं आणि येडामाईचा दोन्हीचा पण मंत्र सांगितलेला आहे.
आणि या महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तावर जे काय आहे या दोघांचं जे काय आहे ते मिलन झालं होतं असं मानलं जातं किंवा एक झाले होते शिव आणि पार्वती या दिवशी किंवा काही ठिकाणी या दिवशी त्यांचा विवाह सोहळा देखील असं साजरा केला जातो असं आख्यायिका सांगितली जाते. मग अशा पावन मुहूर्तावर जर तुम्ही 17 शुक्रवारचं व्रत जर सुरू केलं आणि या दोघांचे मंत्रजाप वगैरे जर तुमच्याकडनं भक्ती घडली तर त्याचं कित्येक पटीनं फळ हे तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला त्याचा तुम्ही अंदाज लावू शकता की इतर वारापेक्षा त्या दिवशी किती योग चांगला जुळून आलेला आहे. शिवशक्ती एक झालेली आहेत आणि त्या मुहूर्तावर जर तुम्ही तुमचं गारानं जर आई येडेश्वरीच्या चरणी मांडलं तर निश्चितपणानं जे काय आहे त्याचा कित्येक पटीनं जास्त लाभ हा तुम्हाला होणार आहे. त्यामुळे या दिवशीपासून तुम्ही सुरुवात देखील करू शकता 17 शुक्रवारच्या व्रताला. आता तिसरा प्रश्न की उपवास कसा सोडायचा, कारण या दिवशी तर उपवास असतो सर्वांचा आणि 17 शुक्रवार धरल्यानंतर संध्याकाळी आपण देवीला नैवेद्य दाखवून आपण जेवण करतो म्हणजेच उपवास सोडतो. पण या दिवशी एक आपलं जे काय आहे ते महाशिवरात्र आहे. तर या महाशिवरात्र तुम्ही बघू शकता महाशिवरात्र शुक्रवारी आलेली आहे, गुरुवारी एकादश आहे, बुधवारी पण एकादश आहे. तर बऱ्याचशा जणांचे जे काय आहे ते भरपूर वार असतात. तर त्यांच्या मनामध्ये असा देखील प्रश्न आलेला आहे की आता महाशिवरात्र आहे म्हणल्यावर आपल्याला फराळ करावं लागणार. मग सकाळी पण फराळ, संध्याकाळी पण फराळ, मग उपास सोडला जात नाही. मग ते ग्राह्य होईल किंवा नाही होईल. तर असा जे काही मुहूर्त आलेला आहे तर याच्यामध्ये कुणीही जेवण करायचं नाही. तर दोन्ही टाईम फराळच करायचे आहे आणि संध्याकाळी देखील आरती वगैरे केल्यानंतर पूजेला जे काय आहे ते आपण फराळीचंच आपण जे काय केलेलं आहे तीच येडामाईला देखील नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याचं विधिवत जे काय आहे ते पूजन करून तोच नैवेद्य आपण ग्रहण करायचा आहे. म्हणजेच थोडक्यामध्ये की या शुक्रवारी महाशिवरात्रीच्या शुक्रवारी जे काय आहे ते कुणीही जेवण करून उपवास सोडायचा नाही, तर फराळ करूनच उपवास सोडायचा आहे. म्हणजे थोडक्यात दिवसभरात फक्त तुम्ही फराळच करू शकता भूक लागल्यावर. जेवण या दिवशी वर्ज्य आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे तुमचा उपवास जे काय आहे तो पूर्णतः सिद्ध होईल हे सगळ्यांनी लक्षात घ्या. परत अजून एक प्रश्न होता की ज्या भाविक भक्तांचं 17 शुक्रवारचं उद्यापन जे काय आहे ती या महाशिवरात्री दिवशी येतं तर त्यांनी काय करावं. तर या दिवशी उद्यापन कुणीही करायचं नाही हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. कारण उद्यापनामध्ये कुमारिका मुलींना भोजन किंवा सुवासिनी महिलांना जे काय आहे ते भोजन घालायचं असतं आणि या दिवशी सर्वांचा जे काय आहे ते उपवास असतो. त्यामुळं उद्यापन जे काय आहे ते या दिवशी जे काय आहे ते कुणीही करायचं नाही हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्याच्या पुढच्या शुक्रवारी किंवा तुम्हाला ज्या वेळेस जमेल त्या कुठल्याही एका शुक्रवारी तुम्ही उद्यापन करू शकता आणि त्या दिवशी देखील सेम अशीच पूजा मांडायची आहे आणि आईसाहेबांचं जे काही थाटामाटात उद्यापन आहे ते करायचं आहे. पण त्याची अट अशी आहे की ज्या कुण्या भाविक भक्तांनी 17व्या शुक्रवारी उद्यापन केलेलं नसेल, त्यांना काही अडचण आलेली असेल किंवा असं काहीतरी सणवार आले असतील तर त्यांनी काय करायचं आहे की तिथनं पुढं जवळ तुम्ही 17 शुक्रवारचं उद्यापन करत नाही तवर प्रत्येक शुक्रवार फक्त उपवास धरत राहायचा आहे. पूजा मांडण्याची आवश्यकता नाही, फक्त शुक्रवार कंटिन्यू करत राहायचं आहे. तुम्ही असं जास्तीत जास्त 6 महिन्यापर्यंत करू शकता. त्याच्यावर जे काय आहे ते शक्यतो उद्यापन करायचं ठेवायचं नाही. 6 महिन्याच्या आतच तुम्ही ते उद्यापन करून घ्यायचं आहे 17 शुक्रवार केल्यानंतर आणि फक्त उपवास धरत राहायचा आहे, पूजा मांडण्याची आवश्यकता नाही. आणि ज्या वेळेस तुम्ही 17 शुक्रवारचं उद्यापन करता मग तिथनं तुम्ही उपवास कंटिन्यू करू शकता किंवा सोडले तरी देखील चालतील. पण कमीत कमी उद्यापन होस्तोवर जे काय आहे ते शुक्रवार धरत राहायचं आहे. आणि जे काय आहे ते उद्यापन झाल्यानंतर मी जे काही सांगितलेलं आहे आपल्या उद्यापनाच्या सेपरेट व्हिडिओमध्ये की तुम्हाला येरमाळ्याला येडेश्वरी आईसाहेबांच्या दर्शनाला जायचं आहे. तिथं साडी चोळी आईसाहेबांना दाखवायची आहे व आपल्या श्रद्धेनं जे आपल्याला शक्य होईल ते आपल्याकडनं अन्नदान तिथं करायचं आहे गोरगरिबांना. आई येडामाईच्या म्हणजे एक शपथ घ्यायची आहे साक्षीनं की बाबा तू माझं खूप चांगलं केलं, माझ्या घरामध्ये आनंदी आनंद केला. तर ज्या पद्धतीनं तू मला धावून आली तसं मी जे काही गोरगरीब भक्त आहेत त्यांना जे काय आहे ते सहकार्याचा किंवा मदतीचा हात नक्कीच देईन म्हणून जे काय आहे ते तिथं अन्नदान करायचं आहे. त्याचबरोबर आपल्या घरनं झाडून येऊन किंवा तिथं कुठल्याही एखाद्या दुकानातून वगैरे तुम्ही कुणाकडनंही झाडू घेऊन जे काय आहे ते आईसाहेबांचा दरबार स्वच्छ करायचा आहे. मग तुम्हाला जेवढं येतो इच्छित श्रद्धेनं 4
पायऱ्या असतील, 10 पायऱ्या असतील किंवा आईसाहेबांचं राऊळ असेल, तुम्हाला जेवढं शक्य होईल जास्तीत जास्त तेवढं स्वच्छ करायचं आहे आईसाहेबांचा दरबार. आईसाहेब देखील तुमचा दरबार निश्चितच स्वच्छ करतील, हे देखील सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला या महाशिवरात्रीच्या दिवशी 17 शुक्रवारची कशी पूजा केली पाहिजे विशेष फलप्राप्तीसाठी ते देखील शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगतो. तर इतर वेळेस आपण जे काय आहे ते 17 शुक्रवारच्या व्रतामध्ये बेलपत्र वगैरे वापरत नाही. पण या दिवशी जे काय आहे ते विशेष प्रत्येकाने जे काय आहे ते आवर्जून बेलपत्र जे काय आहे ते 5 पानाचे आपण विडे जे ठेवतो त्या प्रत्येक 5 पानाच्या विड्यांवर जे काय आहे ते बेलपत्र अर्पण करायचे आहेत. कलशावर देखील जे काय आहे फूल ठेवून कलशावर देखील बेलपत्र अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर जर येडेश्वरी आईसाहेबांची प्रतिमा असेल तुमच्या घरामध्ये पूजेला मांडलेली, तर त्या प्रतिमेला देखील जे काय बेलपत्र आहेत ते अर्पण करायचे आहेत. विभूती जी काय आहे ती भोळ्या शंकराला म्हणजेच महादेवाला जे काय आहे भस्म किंवा काही ठिकाणी त्याला विभूती म्हणतात, तर त्याचं जे काही 3 पट्टे आहेत ते तुम्ही महादेवांचे जे काय आहे अर्धांगिनी म्हणून जे काही ओळखलं जातं ते आई येडामाईला जे काय आहे ते 3 जे काही विभूती किंवा भस्माचे पट्टे आहेत ते या दिवशी लावायचे आहेत. मळवट न लावता या दिवशी जर तुम्ही विविधाचे पट्टे लावले तर ते अतिशय जागृत ठरेल व आई येडामाई देखील जे काय आहे ते प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि शक्य झालं तर या दिवशी 17 शुक्रवारच्या व्रतामध्ये महादेवाची पिंड देखील जे काय आहे ते पूजेमध्ये आपण विधिवत जे काय आहे अगदी श्रद्धेनं जे काय आहे ते चौकावर त्यांना देखील स्थान द्यायचं आहे आणि जे काय आहे ती विधिवत पूजा करायची आहे. यावेळेस खरंच खूप सुंदर मुहूर्त आलेला आहे शुक्रवारी जे काय आहे ही महाशिवरात्र आल्यामुळे. तर तुम्हाला जर या महादेवांचा व आई येडेश्वरीचा विशेष फलप्राप्तीसाठी विशेष महाआशीर्वाद जर हवा असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं मी जे काय आता तुम्हाला सांगितलं हे वाढीव करू शकता, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि ज्यांना काहीतरी खरंच खूप विशेष करायचं आहे त्यांनी या शुक्रवारी उपवास धरलेला असेल तर फराळ न करता फक्त फळाव खाऊन जर तुम्ही हा शुक्रवार केला तर तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये जे काय आहे ते फलप्राप्ती होईल. कारण महादेवांचे जे काही उपवास शक्यतो करतात बरेचसे जण, तर ते फळांवर जे काय आहे म्हणजे त्या मोसममध्ये किंवा त्या सीझनमध्ये जी काही फळं मिळतात ती फळं खाऊन जर तुम्ही तो उपवास केला तर तो कित्येक फलदायी ठरला जातो, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि जर असं आता म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी असं मानलं जातं की महादेवांचे सोमवार वगैरे जर करायचे म्हटलं तर बरेचसे जण खडीसाखरेवर करतात, कोण फक्त फळावर करतं, कोण दूध पिऊन फक्त करतं. पण शक्यतो असं शिजवलेलं अन्न म्हणजेच शाबू भगर किंवा असं फराळीचं खात नाहीत. त्यामुळे तुम्ही ह्या दिवशी तो नियम जर ऑब्झर्वेशनात आणला किंवा अंमलात आणला तर त्याचं देखील तुम्हाला भरपूर फळ तुम्हाला मिळेल. तुम्ही फळ त्या दिवशी खाऊ शकता आणि देवांना देखील फळाचाच नैवेद्य दाखवू शकता, येडामाईला व महादेवांना. आणि विधिवत जे काय आहे ते आपले 17 शुक्रवारची पूजा अर्चा आरती करून जे काय आहे ते तुम्ही आईसाहेबांचा व महादेवांचा विशेष आशीर्वाद घेऊ शकता. आणि अजून एक वाढीव की प्रत्येक वेळेस आपण 17 शुक्रवार व्रताची आरती करतो पूजा मांडल्यानंतर, तर या दिवशी महादेवांची सुद्धा आरती करायची आहे, ते देखील तुम्हाला विशेष फलदायी ठरणार आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. हा मुहूर्त अगदी छान जुळून आलेला आहे यावेळेस. त्यामुळं मी जे काय आहे हे तुम्हाला जे काय पर्याय सांगत आहे की ते केल्यानंतर भोळे शंकर तर तुम्हाला माहीतच आहेत, महादेव अतिशय शीघ्र प्रसन्न होतात आणि भक्तांना जे काय आहे ते अगदी आनंदानं त्यांचं घर भरून टाकतात. आणि येडामाई तर तुम्हाला माहीतच आहे, ज्याला कोण नसतं त्याला आपली येडामाई असते. गरिबाची भोळ्या भाबड्याची जे काय आहे ते आपली येडामाई आहे. त्यामुळे येडामाई तर कधीच कुणाचा हात साथ सोडत नाही किंवा हात देखील सोडत नाही. जे कोण निराश आहेत त्यांचा हात येडामाई नक्की धरते. तर महादेवांची पण आरती पहिल्यांदा करून घ्यायची आहे आणि मग नंतर आपल्या यूट्यूब चॅनलला येडेश्वरी देवीच्या 17 शुक्रवार व्रताची आरती म्हणून जर तुम्ही सर्च केलं तर ती स्पेशल आरती येईल. ती तुम्ही मोबाईलवर लावून जरी नुसती आरती ओवाळली तरी चालेल. आता बऱ्याचशा जणांच्या मनामध्ये प्रश्न येत आहे की 17 शुक्रवार व्रताचीच आरती का ही करायची, येडाईची दुसरी केली तर चालत नाही का या व्रताला आरती. पण त्यांच्या मनातील डाऊट जावा यासाठी मी तुम्हाला याचं उत्तर देतो की या व्रताला कोणतीही कथा नाही. बाकीच्या व्रतांना कथा आहे, तर त्या कथेमध्ये त्या व्रताची स्तुती केलेली असते. तर या आरतीमध्येच आपण या व्रताची स्तुती केलेली आहे. तुम्ही आरती ऐकल्यावर तुमच्या लक्षात येईल की त्या व्रतामध्ये आपण जे जे काही मांडलेलं आहे त्याची स्तुती आपण आरतीमधूनच केलेली आहे.
अर्धी आरतीमध्ये स्तुती केलेली आहे आणि अर्ध्याच्या पुढं जे काय आहे ती येडेश्वरी साहेबांची स्तुती आपण केलेली आहे. त्यामुळे सगळ्यांनी जे काय आहे हे सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे आणि हीच आरती जी काय आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरची 17 शुक्रवार व्रताची आरती ती मोबाईलवर लावून विधिवत जे काय आहे ते आरती करून घ्यायची आहे आणि मग तुम्ही जे काही उपवास आहे ते सोडू शकता. तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जे कोण तुमचे आराधी मित्र असतील किंवा दैवी ग्रुप असतील किंवा आराध्यांचे मेळे म्हणून काही जे काही ग्रुप्स असतील तुम्हाला व्हॉट्सॲपला, इंस्टाला किंवा जे तुमचे फ्रेंड सर्कल असतील त्या सर्वांना हा जास्तीत जास्त व्हिडिओ जे काय आहे ते पाठवायचा आहे किंवा शेअर करायचा आहे. म्हणजे जेणेकरून ज्या कुण्या भाविक भक्तांनी 17 शुक्रवारचं व्रत केलेलं आहे त्यांना ह्या ज्या काही शंका आलेल्या आहेत त्या शंकेचं निरसन या व्हिडिओमुळे व्हावं आणि त्याचा कृपा आशीर्वाद तुम्हाला देखील भरपूर प्रमाणामध्ये आई येडामाईनं व जे काही भोळे शंकर आहेत यांनी द्यावा. कारण तुम्ही एखाद्याला जर अडचण आलेली असेल तर ती अडचण त्यांची तुमच्या एका या व्हिडिओच्या शेअरने किंवा या व्हिडिओ जर तुम्ही पाठवला तर त्यांना जे काही मदत होऊ शकेल आणि ती जी काही आशीर्वाद लागेल तुम्हाला हे खूप तुमच्यासाठी देखील खूप महत्त्वाचा ठरेल. तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर तुम्ही करचाल हीच अपेक्षा धरतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच नवीन भेटूया. जय येडेश्वरी, जय येडामाय.